माजलगाव शहरात रोज काही ना काही घडतच असते. दारुड्यांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले असून माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या परभणी चौकामध्ये आज एका दारुड्याला अज्ञात व्यक्तीने दगडाने मारहाण केली असल्याची घटना समोर आली आहे. तर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती जे आहे तर दगडाने मारल्यामुळे मृत्यू झाल्याचे सोशल मीडियावर टाकण्यात आले. मात्र तसं काही घडलं नसून सदरील व्यक्तीला जे आहे तर डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो सुखरूप आहे आणि माजलगाव येथील संजीवनी रुग्णालयामध्ये त्याचा उपचार सुरू आहे. तर माजलगाव शहरामध्ये दिवसेदिवस जे आहे तर दारुड्यांचा धिंगाणा चालू असून आज जे आहे तर माजलगाव शहरात एका दारुड्याला अज्ञात व्यक्तीने चोप दिली असून त्याला दगडाने मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. तर या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसून सदरील दारुड्यालाकडे दारू पिण्याचा परवाना आहे का नाही व बेकायदेशीर जे आहे तर येथील देशी विदेशी दारू विक्रेते जे आहे तर बेकायदेशीरपणे दारू विक्री करून जे आहे तर विना परवाना धारकांना दारुडे मोठ्या प्रमाणात दारुडे निर्माण करण्याचा कारभार करत आहे. तर संबंधित दारू विक्री करणाऱ्या दारू दुकानावर जे आहे तर बेकायदेशीर दारू विक्री होत असून याचा नाहक त्रास जे आहे नागरिकांना सोसावा लागत आहे. तर बीडचे पोलीस अधीक्षक यांनी जे आहे तर यावर कठोर कारवाई करावी. ज्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे अशाच लोकांना दारू विक्री करता येते. मात्र माजलगाव शहरातील बेकायदेशीर दारू विक्री करण्याचा जे कारभार जे आहे ते येथील दारू दुकानदारांनी चालू केला आहे. बिअर शॉपी बिअर बारमध्ये सर्रासपणे बिना परवाना धारकांना जे आहे तर दारू विक्री केली जाते. लोकशाही तंत्र माजलगाव. झाले की नाही आजीला म्हटलं उठलं दोन्ही हातात फेकून काढतो. आतून घेतलं बटू बसत नाही ते. पेशंटला डोक्याला मार लागलेला आहे. जसं आपण बघितलं व्हिडिओमध्ये डोक्याला दगडाचा मार लागलाय. मार लागल्यामुळे त्याला कन्कशन इंजुरी म्हणतो आपण. कन्कशन असण्याची जास्त शक्यता आहे. पेशंट एकदम मार लागल्यामुळे पेशंट बेहोश झाला आहे, पण पेशंट स्टेबल आहे सध्या. म्हणजे असं काही जसं बाहेर अफवा झाली की पेशंट गेला काय असं काही नाहीये. पेशंट स्टेबल आहे. आता आपण तिथं सिटी स्कॅन करणार आहे. पेशंट आपण बोलल्यानंतर बोलण्याच्या प्रश्नाचं आपलं उत्तर देतोय. पेशंट स्टेबल आहे. सिटी स्कॅन केल्यानंतर पुढची ट्रीटमेंट काय आहे, काय कितीला मार लागले आपलं कळेल. त्याच्यानुसार मग परत सांगाल तुम्हाला. आता सध्या इंजुरी किती आहे? इंजुरी त्यांना 7 टाके पडलेत आणि आतमध्ये मार लागल्यामुळे फ्रॅक्चर असण्याची शक्यता वाटते. टाके कोणत्या भागात कुठं पडले? डाव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला ह्या भागात टेम्पोरल रिजन मध्ये त्या भागामध्ये मार आहे. जसं आपण व्हिडिओ मध्ये दिसलं होतं एकदम मार लागला त्या भागात त्या भागात टाके.